अंदाज म्हणून नक्की तुमचं नाव पाहायला मिळेल. आकाश गोंधळे याला 3000 रुपये कॅश प्राइज दिलं जात आहे. आदरणीय आमदार साहेब सर आणि कॅश प्राइस 3000 रुपये आपण पाहतोय हे नक्कद इनाम आहे. आणि प्रमोद पाटील पेजारी यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. प्रमोद पाटील यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक. ट्रॉफी द्यायची आहे प्लीज मला मॅचची. प्रमोद पाटील भाई इथे या आणि कॅश प्राइस आपण तुम्हाला 500 रुपये तुम्हाला कॉम्बॉक्स मध्ये देतोय मी. क्या बात आहे आकाश. कसं हे एकदा एवढी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आणि ही प्रॅक्टिस कंटिन्यू करणं बॉल टर्न करणं खूप कठीण काम आहे आणि आपण खरोखर अप्रतिम अशी गोलंदाजी केली या ठिकाणी. मी 2 महिने अनफिट आहे त्याच्यामुळं मला खूप आनंद होतोय. 2 महिने अनफिट राहून पण गोलंदाजी करणं म्हणजे एक वेगळी प्रकारची शैली आहे. कारण प्रॅक्टिस करणं वॅकअप करणं त्यानंतर गोलंदाजी करणं आणि मैदानामध्ये उतरला ते कसा अनुभव वाटतं तुम्हाला? खूप भारी वाटतं आयोजन वाटते शेटचं. खेळायला खूप मजा येते. बॉल क्लीन दिसतो तिकडनं बॉल टाकताना. हो. थँक्यू का बेस्ट ऑफ लक. अनेक टुर्नामेंट या ठिकाणी आहेत. असंच खेळायचा आकाश गोंधळीला आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. हॅट्रिकचा गोलंदाज. वळूया थेट कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला. धन्यवाद. आजच्या दिवसातील ही लास्ट मॅच पहिल्याच बॉलवरती ऑफसाईडला आपण पाहिलं तरी ते शफल झाला होता. चेंडू शॉर्ट फायलिंगच्या दिशेने गेला. इथे एक धाव मात्र पूर्ण करण्यात आलेली आहे. पहिल्याच बॉलवरती एक धाव. सौरभ आपण मैदानावरती पाहिलं तर आता ही शेवटली मॅच आहे आणि ह्या शेवटल्या मॅचमध्ये एका बाजूला आदित्य 11 काशी तर दुसऱ्या बाजूला साईल वॉरियर्स उमटे रामराज या दोन संघांदरम्यान हे क्रिकेटचा रणसंग्राम मैदानावरती सुरू झाला आहे. कशा पद्धतीने या मॅचकडे पाहतोस दोन्ही संघांना ही मॅच जिंकणं फार गरजेचं आहे. दोन्ही संघांसाठी ही खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाची मॅच असणार आहे. कारण दोन्ही संघांसाठी या मॅचमध्ये विजय मिळवणं खूप गरजेचं असणार आहे. कारण दोन्ही संघांनी आपण पाहिलं एक विजय मिळवला, एक त्यांच्या वाट्याला हार आली आहे. पाहूया संघाचा कर्णधार आकेश कदम येथे गोलंदाजी करतोय. आकेश कदमला पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी कशी करायची आकेश कदमला चांगलं ठाऊक आहे. मुरुडचा संघ असेल किंवा काशीचा संघ असेल त्यावेळेला आकेश कदमचा अष्टपैलू खेळ आपण नेहमी पाहत असतो. यावेळेला आपण पाहतोय षटकाची सुरुवात येथे आपण जर पाहिली एक चेंडू वाईड आला, एक चेंडूवरती सिंगल धाव आली आहे. तर सलामीला आलेला फलंदाज आपण पाहतोय राकेश आणि भूषण जावरे. हे सलामीवीर फलंदाज येथे मैदानावरती कामगिरी कशा पद्धतीने करणार यावरती त्यांच्या संघ व्यवस्थापनाचं खूप लक्ष असणार आहे. भूषण जावरे आणि राकेश ही जोडी मैदानावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती चेंडू बराच वेळ हवेमध्ये चेंडू सरळ जातोय डीप मिड विकेटच्या दिशेनं बाउंड्रीच्या बाहेर. दमदार कोणी आवाज देतोय शेट लागते लाईन घेण्याची भेट. राकेश आणि भूषण जावरे ही जोडी मैदानावरती आहे. भूषण जावरे बद्दल जर पाहायला गेलं तर आज खऱ्या अर्थानं ताजपूर गावाचं नाव ज्यांनी खऱ्या अर्थानं अलिबाग तालुक्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये केलंय. मग बॉलिंग असू दे किंवा बॅटिंग असू दे दोनही आघाड्यांवरती खऱ्या अर्थानं जो वरचं ठरलाय असा भूषण जावरे नॉन स्ट्राईकिंगवरती. परंतु पहिलाच बॉल फेस करत असताना आपण सर्व पाहिलं तर राकेशने सुरुवात षटकाराने केलंय. कारण राकेशचा आपण बॅटचा फ्लो पाहिला, बॅटचं अगदी कनेक्शन पाहिलं, बॅटमधून आलेला एक स्वीट साऊंड पाहिला. अगदी परफेक्ट कनेक्शन झालं होतं आणि चेंडू आपण जर पाहिला अगदी फलंदाजाच्या कक्षेमध्ये टाकलेला हा चेंडू होता आणि कुठल्याही पद्धतीने आपण पाहतोय इथे राकेशने सोडून दिलेलं नाहीये. सरळ डीप मिडविकेटच्या डोक्यावरून येथे दमदार असा षटकार ठोकलाय. आकेशला इथे मात्र कमबॅकिंग चेंडू फेकावे लागणार आहेत. पाहूया चेंडू अप्रतिम येथे कमबॅकिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. गुडलेन वरचा चेंडू होता आणि या गुडलेन वरच्या चेंडूवरती मात्र फलंदाजाला बीट केलंय. कारण अशा प्रकारचे चेंडू गोलंदाजाकडे असणं गरजेचं आहे. कारण गुडलेन वरचा मारा जर गोलंदाजाने केला तर या मैदानावरती तो यशस्वी होऊ शकतो. निशान स्क्रीनवरती आपण बाईक पाहतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू बराच हवेमध्ये इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात केलंय आणि आता मात्र भूषण जावरेची खेळी येते संपुष्टामध्ये.
निशांत आपण जर पाहिलं, कारण प्रत्येक एरियामध्ये जर आपण पाहिलं तर असे दर्दी क्रिकेट रसिक असतात. कारण त्यांना आपण दर्दी क्रिकेट रसिक म्हणूया. कारण काही जण आपण पाहतोय कामावरून सुटल्यानंतर खऱ्या अर्थानं मॅचचा आनंद घेण्यासाठी येतात, मैदान बघण्यासाठी येतात, आयोजन बघण्यासाठी येतात, बऱ्याचशा गोष्टी असतात. परंतु जे शेवटपर्यंत थांबत असतात, मॅचचा आनंद घेत असतात, त्यांना खऱ्या अर्थानं क्रिकेटमधले दर्दी क्रिकेट रसिक आपण नेहमी अनेक मैदानांवरती ते पाहत असतो. दर्दी प्रेक्षक आपण पाहायला गेलं तर मग त्याच्यामध्ये आपण वर्सोलीचं नाव घेऊया, त्याच्यामध्ये आपण थिरोंड्याचं नाव घेऊया. म्हणजे बरेचसे जे गाव आहेत ना, त्या गावातील सर्व जे त्यांचे सहकारी आहेत ते मात्र मैदानावरती थांबत असतात. आपण या मॅचकडे इथे 2 गडी बाद 10 अशी धावसंख्या धावफलकावरती आले. सेकंड ओव्हरचा खेळ मैदानावरती मार्गस्थ आहे. दोनही संघ इथे मात्र आपलं अस्तित्व टिकवून सुपर 12 मध्ये जाण्यासाठी ही लढत आहे. एका बाजूला आदित्य 11 काशीद आहे, दुसऱ्या बाजूला साहिल वॉरियर्स उमटे रामराज. या 2 संघादरम्यान हा क्रिकेटचा थरार. मोठा फटका खेळायचा होता बॅटची एज, आणि इथे आपण पाहिलं तर फ्लाइंग स्टिपच्या दरम्यान एक खेळाडू तैनात होता आणि त्याने पकडले कॅच. फलंदाज बाद. महेंद्र दळवी आमदार भावी माणूस हा निष्पाप, असा माणूस हा निष्पाप. अवाक गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप, अवाक गरजता विरोधकांचा. थँक्यू सौरभ. 3 विरेच्या मैदानावरती मी समालोचन करत होतो आणि तेवढ्यात अर्थातच बक्षीस समारंभाला त्या ठिकाणी दमदार आमदार महेंद्र शेठ दळवे आले होते आणि विकासदादा सुद्धा त्यांच्या समवेत ऑन ड्युटीवरती होते. आणि तेव्हा त्यांनी सांगितले होते की निशांत, आपल्याकडे एक मोठी स्पर्धा आपल्याला घ्यायची आहे. डे नाईट स्पर्धा असणार आहे. त्याच्यामध्ये अलिबाग, मुरुड आणि अर्थातच रोहा या 3 तालुक्यांना आपल्याला मोठी डे नाईटची स्पर्धा, त्यावेळेला आपण सेलिब्रिटीसुद्धा आणणार आहोत. आणि आज खऱ्या अर्थानं ते साक्षात त्यांनी इथे आयोजित केले. खऱ्या अर्थानं आयोजन कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एकूण 4 बाईक या स्पर्धेमध्ये दिल्या जात आहेत. निशांत, यापूर्वी आपण पाहायचो मुंबई असेल, नवी मुंबई असेल, ठाणे विभाग असेल किंवा पनवेल विभाग असेल, या ठिकाणी बाईक असायच्या. परंतु आता तसं राहिलेलं नाही आहे. अलिबागमध्ये सुद्धा आपण पाहतोय येथे आपल्याला बाईक पाहायला मिळत आहेत. आणि सौरभ, महत्त्वाची गोष्ट की सर्वांना आता चाहूल लागलेली असेल की येणाऱ्या आगामी काळामध्ये तुम्हाला मॅन ऑफ द सिरीजमधून 4 व्हीलर सुद्धा अलिबागमध्ये पाहायला मिळेल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू 1 बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये गेलाय. एक सिंगल धाव मात्र पूर्ण झाले. पूर्वी आपण पाहिलं तर विकासदादा, पूर्वी खेळाडूंच्या अंगावरती चांगले कपडे नसायचे, एकच बॅट असायची, अगदी चेंडूसुद्धा संपूर्ण लोकल जाईपर्यंत तो चेंडू वापरायचा. पूर्वी आपण पाहिलं तर एंट्री फी 1 रुपया किंवा 2 रुपये असायची आणि बक्षीस आपण पाहायला गेलं तर 10 रुपये किंवा 15 रुपये. मग थोडेसे आमूलाग्र बदल झाले आणि आता एंट्री फीच 50,000 रुपये. तुम्ही ठिकठिकाणी गेलं तर कुठे 20,000, कुठे 30,000. म्हणजे क्रिकेट हे मॉडर्न झालेलं आहे. कारण आपण जर पाहिलं खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये झालेले खूप सारे बदल खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतात. 11 धावा 3 गडी बाद झालेत. यावेळेला चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका लटकलाय. एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक येथे झेल पकडतोय. गोलंदाज दीपक गंबे येथे मात्र आक्रमक गोलंदाजीचा आविष्कार मैदानावरती दाखवताना. सौरभ, जेव्हा इलेक्शन जवळ येतं ना, तेव्हा उमेदवार काय करतो की मतं कशी निघतील या अनुषंगाने प्रयत्न करतोय. क्रिकेटमध्ये सुद्धा तसंच आहे की आता क्रिकेटमध्ये आपल्याला विजय प्राप्त करायचा आहे तर मैदानाच्या कानाकोपऱ्यातून धावा कशा पद्धतीने घेता येईल. जेव्हा दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी ज्या ज्या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त करतात तेव्हा ते एक गोष्ट नेहमीच उल्लेख करतात की क्रिकेटचा खेळ आणि राजकारणाचा खेळ हा मित्रांनो सेमच आहे. त्याच्यामध्ये जसे डावपेच असतात राजकारणामध्ये, तसेच टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा डावपेच हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं जो मैदानावरती योग्य पद्धतीने डावपेच आखतो ना, तो खऱ्या अर्थानं मैदानावरती विजयी होत असतो. निशांत, हे आपण जर पाहिलं, कारण क्रिकेटमध्ये नक्कीच ते प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. कारण क्रिकेटमध्ये तो प्लॅन जर तुमचा सक्सेस झाला तर तुम्ही नक्कीच तो यशस्वी होऊ शकता. बघा, विवेक हे फार महत्त्वाचे आहेत. कारण स्वामी विवेकानंदांनी म्हटलंय की आयुष्यामध्ये तुमचे चांगले विवेक असतील तर त्याच्यामध्ये तुमच्या जीवनाची सार्थकता असते. त्याच्यामुळे तुमचे विचार हे सकारात्मक असावे लागतात. राजकारणामध्ये एखादा जरी निर्णय चुकला ना तर उमेदवार तरी पडतो किंवा ती पंचायत तरी जाते किंवा सरकार तरी कोसळतं. वळूया पुन्हा एकदा आपण मॅचकडे खऱ्या अर्थानं फोकस करूया. 11 धावांवरती येथे 4 विकेट मिळवल्यात आणि ओव्हर हॅट्रिक दीपक गंबेने सादर केली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, सुंदर, अप्रतिम, अविश्वसनीय,
विलोभनीय अशी कामगिरी खऱ्या अर्थानं गोलंदाज दीपक गंभेची येथे पाहायला मिळते. 2 धावा खर्च केल्या, 3 फलंदाजांना ते तंबूचा रस्ता दाखवला. निशांत, काय म्हणशील या दीपक गंभेच्या गोलंदाजीबद्दल? नाही, आज दीपक गंभेने संपूर्णपणे इथे प्रभावित केले. 2 ओव्हर्स कंप्लीट झाल्यात. आता येणाऱ्या 2 ओव्हरसाठी तुमच्याकडे 3 मिनिटं शिल्लक आहेत. तर एका ओव्हरसाठी तुमच्याकडे 3 मिनिटं शिल्लक आहेत, कारण 4 मिनिटासाठी आपण तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी दिला आहे, परंतु पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये करायची आहेत. 2 ओव्हर्स कंप्लीट झाल्यात. सौरभ, मैदानावरती बॅटिंग करणारा संघ थोडासा बॅकफूटवरती आहे. इथे जिंकायचं असेल किंवा या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर येणाऱ्या 12 बॉलमध्ये सौरभ इथे कमीत कमी 30 ते 40 धावा पूर्ण कराव्या लागतील. आता मात्र अटॅकवरती जास्तीत जास्त भर द्यावा लागणार आहे. इथे आता मात्र गॅप स्ट्रोक निवडावे लागणार आहेत. फलंदाजीसाठी आपण पाहतोय मैदानावरती आलाय रोशन तांबडकर आणि त्याच्या जोडीला अभिषेक पाटील. पाहूया ही जोडी. आता मात्र 4 गडी बाद झाल्यानंतर त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे आणि ती आता मात्र जबाबदारी निशांत कशा पद्धतीने हे दोन्ही फलंदाज मैदानावरती पेलतायत. रोशन, अर्थातच सौरभ, आपण पाहिलं तर मैदानावरती एका बाजूला मुलखानाव संघाचा हा चेतन भोईर मैदानावरती आलाय, ज्याने खऱ्या कमी वयामध्ये खूप चांगल्या पद्धतीने नावलौकिक कमवलंय. असा चेतन भोईर हा मैदानावरती स्ट्रायकिंग एंडवरती आहे. नॉन स्ट्राईक एंडला आपण जर रामराज पट्ट्यामध्ये टॉप 5चा विचार केला ना तर टॉप 5 मध्ये आवर्जून नाव घ्यावं लागेल. नाव आहे रोशन तांबडकर. हे दोनही फलंदाज अगदी शेवटल्या क्षणापर्यंत इथे टिकले ना तर खऱ्या अर्थाने एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. परंतु गोलंदाज सुद्धा तितकाच हुशार आहे. भावेश मैदानावरती आलाय. भावेशचा पहिला चेंडू आपण पाहतो, हलकाच आउट स्विंग येथे होतोय. कारण आपण जर पाहिलं आदित्य 11 काशीद संघाची जर्सी पाहिली तर येल्लो कलरची जर्सी आहे. क्रिकेटमध्ये येल्लो कलरच्या जर्सीला खूप साधारण खऱ्या अर्थानं खूप महत्त्व आहे. कारण चेन्नई सुपर किंगची येल्लो जर्सी आहे, ऑस्ट्रेलियन संघाची सुद्धा येल्लो जर्सी आहे. कारण खऱ्या अर्थानं चॅम्पियन ऑफ चॅम्पियन या दोन्ही संघांना नक्कीच म्हटलं जातं. निशांत, अभिषेक पाटीलच्या बॅट मधून आलाय गगनाला गवसणी घालणारा फटका. मॅग्निफिसन, अप्रतिम दर्जाचा षटकार. कोणी पकडतोय कॅच, लोणारीच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. तर आमच्यापर्यंत एक चुकीचं नाव पोहोचलं होतं. अर्थातच मैदानावरती एक विस्फोटक आणि त्याच वेळेला एक बेधुंद बेभान अशी फलंदाजी मैदानावरती करत आहेत. 4 विकेट्स, 19 धावा धाफलकावरती आल्यात आणि एक संजीवनी षटकार आलाय. तर उद्या मित्रांनो अनसोल्ड प्लेयर्सची सुद्धा मॅच आहे या मैदानावरती. अर्थातच अंकुशजी पाटील माझे जिवलग मित्र या ठिकाणी सांगत आहेत की त्यांच्यासाठी सुद्धा एक मोठी संधी आहे. तर आपण पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. इथे जिंकायचं असेल ना तर आता तडाखेबंद फलंदाजी मात्र करावी लागेल. संघाची धावसंख्या धाफलकावरती आतापर्यंत 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज पाहूया पुढील चेंडू घेऊन. यावेळेला सुंदर स्क्वेअर कटचा फटका. डीप पॉइंट मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू फरार होतोय 4 धावांसाठी. वेलकम चौकार. मैदानावरती अप्रतिम अशा पद्धतीने स्लॅश करण्याचा प्रयत्न केला. टेक्निक हा फार महत्त्वाचा आहे आणि त्या टेक्निक पाहायला मिळतात. कारण मी नेहमीच म्हणतो की आमचे अजयजी गायकर सुद्धा या ठिकाणी अगदी पहिल्या दिवसापासून हजर आहेत आणि त्यांच्या वतीनं सुद्धा बोरघर या पट्ट्यामध्ये एक जबरदस्त अशी स्पर्धा आपण सातत्यानं पाहत असतो खऱ्या अर्थानं. आणि येस, परवा रायगड आणि ठाणे ही मॅच आहे. खरं तर ठाणे या संघाचे संघमालक अजयजी गायकर आहेत, तर रायगडचे संघमालक आसिफजी दांडेकर आहेत. आणि याचं सर्व श्रेय आपण आमदारांना देऊया. कारण ही मॅच पाहण्यासाठी आमदार साहेबांना मी आताच सांगतोय की या मैदानावरती अगदी कुठेच जागा शिल्लक राहणार नाही आहेत. अगदी संपूर्ण व्यासपीठ फुल होणार आहे, समालोचन कक्ष पूर्णपणे फुल होणार आहेत आणि गॅलरीजमध्ये सुद्धा इथे बसण्यासाठी जागा नसणार आहे. निशांत, खऱ्या अर्थानं आपण पाहतो अलिबाग टेनिस क्रिकेट विश्वामध्ये हे पहिल्यांदाच घडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण रायगड विरुद्ध ठाणे अशा
टेनिस क्रिकेटमधले सर्व दिग्गज खेळाडू खऱ्या अर्थानं आपल्याला मैदानावरती एकाच मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि ही संकल्पना ज्यांची आहे ना त्या सर्व आयोजकांचं मी कौतुक करतोय, कारण स्पेशली इथे बरेचसे आयोजक आहेत आणि त्यांच्यामुळेच एवढं शक्य झालेलं आहे. हा एक धाडसी निर्णय आहे, कारण त्यावेळेला ॲडजस्टमेंट करणं, प्लेअरचं टायमिंग मॅनेज करणं आणि अशा वेळेला एवढी मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये रायगड विरुद्ध ठाणे म्हणजे ही स्पर्धा एक उंच शिखरावरती जाणार आहे. आपण स्कोअरवरती लक्ष देऊया. 5 विकेट्स बॅटिंग करत असताना गमावलेत, 23 धावा धावफलकावरती आल्यात आणि आता तिसऱ्या ओव्हरमधील काही चेंडूंचा खेळ शिल्लक. अजून 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. शेन वॉन, कुलदीप यादव यांचा खऱ्या अर्थानं हा जर्सी नंबर. वळूया सामन्याकडे. गोलंदाज सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. विकेट किपरचं इथे कौतुक करावं लागेल. गोलंदाज भावेशने फेकलेला हा वेगवान मारा होता आणि विकेट किपर आपण पाहतो योगेश गंभेला अगदी जबरदस्त विकेट किपिंगचं प्रदर्शन येते मैदानावरती पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राईक एंडवरती बेभान फलंदाजी करणारा, बेधुंद फलंदाजी करणारा आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजांना नाचवणारा फलंदाज आलाय रोशन तांबडकर. रोशन तांबडकरच्या बॅटमधून मोठा फटका आलाय, परंतु चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि काही अंशी हा चेंडू मात्र ताकद कमी पडली, टायमिंग नव्हतं आणि त्याचमुळे रोशन तांबडकर बॅक टू दी पॅव्हिलियन. कोणी आवाज देतोय शेट लागते लाईन घेण्याची भेट. अरे असतो कायम वजनात बघावं आमचा शेट. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांचं असलेलं क्रिकेटवरती प्रेम आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. कारण ते बऱ्याचशा वेळेला आपण पाहतोय स्पर्धांना भेटी देण्यासाठी येत असतात आणि त्यावेळेला विचारत असतात की कोणाची मॅच चालू आहे, कोण बॅटिंग करतंय, कोण आहे. हे आज सर्व गोष्टी खऱ्या अर्थानं निशान मी बऱ्याचशा वेळेला मैदानावरती अनुभवल्या. अनेक ठिकाणी स्पर्धेसाठी जात असतो, त्या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय बक्षीस समारंभ असेल किंवा स्पर्धेसाठी भेटी देण्यासाठी येत असतात. त्यावेळेला नक्कीच आवर्जून खऱ्या अर्थानं ते विचारत असतात. नक्कीच, कारण समालोचक आणि आमदारांचं हे जवळचं नातं आहे. कारण बऱ्याच वेळेला माझ्या समवेत त्यांची भेट होते आणि माझं भाग्य समजतोय की जेव्हा जेव्हा जिथे जिथे येतात तेव्हा ते स्वतःहून सांगतात की याचा सत्कार मला स्वतःला करायचा आहे. म्हणजे ती स्वतःहून माझा सत्कार करत असतात. मग अलिबाग तालुक्यामध्ये रेवदंडा विभाग असू द्या, मग एका बाजूला पोयनाड पट्टा असू द्या, मांडवा पट्टा असू द्या, आणि आज मात्र बरेचसे आपण राजकारणी पाहिले की एखादी मोठी स्पर्धा ठेवतात, उद्घाटन करतात आणि तदनंतर त्यांचं नामोनिशाण नसतं. अगदी शेवटल्या दिवशी बक्षीस वितरण समारंभाला येतात. परंतु अजूनसुद्धा आपण पाहिलं तर आपले दमदार आमदार व्यासपीठावरती एकदा जोरदार टाय होऊन जाऊ द्या आपल्या आमदारांसाठी, जे खऱ्या अर्थानं अजूनसुद्धा या मॅचचा आनंद मनमुरादपणे लुटत आहेत. तत्पूर्वी आपण पाहतोय फटक्यात आहे वजन, धावा मिळत आहेत अर्धा डझन. दमदार आमदार षटकार. थँक्यू सो मच. मी आमदारांना सांगू इच्छितो की जो बॅट्समन मैदानावरती बॅटिंग करतोय ना, एक मोठी नाईटची स्पर्धा होती आणि 2 बॉलला 13 धावांची गरज होती आणि त्यावेळेला 2 बॉलवरती 2 षटकार लगावले होते आणि एक नो बॉल सुद्धा आला होता आणि ती मॅच मात्र या फलंदाजाने जिंकवली होती. तोच फलंदाज मुळखानाव गावचा चेतन भोईर मैदानावरती आहे. एक छोटंसं मुळखानाव गाव आहे, या गावामधून त्याने क्रिकेटचा प्रवास सुरू केला आहे. परंतु आज क्रिकेटमध्ये जे अशक्य आव्हान आहे ना ते शक्य करून दाखवले. 2 बॉलमध्ये 13 धावांची गरज असताना ज्याने 2 सलग षटकार लगावले आणि आपल्या संघाला एक विजय प्राप्त करून दिला. रोहित वरती पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचं कनेक्शन येते मात्र प्रॉपर होत नाही. लॉंग ऑनच्या दिशेने फटका मारलाय. सिंगल धाव धावफलकावरती मिळते. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 30 धावा. षटकार आल्यानंतर येथे मात्र गोलंदाजाने थोडेसे टप्प्यामध्ये बदल केला. पहिला चेंडू ओव्हरपिच फेकला, यावेळचा चेंडू गुडलेनवरती टाकला. कारण चेंडूचा टप्पा बदलला की फलंदाजाचं शॉट सिलेक्शन सुद्धा बदलतं. स्ट्रोकवरती धावा येणं सुद्धा आपण पाहतोय. जिथे षटकार आला त्यानंतरच्या चेंडूवरती सिंगल धाव आली आहे. निशान. नक्कीच आदित्य 11 काशीद या संघाचा हा रोहित गोलंदाज मैदानावरती आलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला काय फटका सजवलाय. फटक्यामध्ये ताकद, नजाकत, आत्मविश्वास, धारिष्ट्य सर्व काही. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. इसहार गीतीचा कसा बघालाय र मानसा. इसहार गीतीचा कसा बघालाय र मानसा. त्या धनुष्य बाणावर
बाणावरी त्या धनुष्यबाणावरी चला उंट खऱ्या अर्थानं निशांत हा क्रिकेटमधला सौंदर्य वाढवणारा फटका आपण नेहमी म्हणत असतो. कारण इनसाइड आउट आपण जर पाहिलं लेफ्ट हँडर फलंदाजांमध्ये सुरेश रैनाला आपण नेहमी पाहायचो. इनसाइड आउटमध्ये आपण जर पाहिलं तर वीरेंद्र सेहवागला सुद्धा खडे खडे मारताना आपण पाहायचो. कारण आपण पाहिलं तर प्रत्येक फलंदाजाकडे एक वेगळे स्ट्रोक खेळण्याची एक वेगळी शैली असते. सूर्यकुमार यादवकडे आपण जर पाहिलं अगदी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता आपल्याला नेहमी मैदानावरती पाहायला मिळते. नक्कीच 36 धावा दफलकावरती 6 गडी बाद. या 3 बॉलमध्ये अर्थातच 13 धावा खर्च केल्या. तर रोहितनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला कमबॅक केलाय. कारण काशी संघामध्ये सुद्धा आपण जर पूर्णपणे त्यांचा स्क्वॉड पाहिला ना तर त्या संघामध्ये सुद्धा नावाजलेले खेळाडू आहेत. आज काशीद एरिया असू द्या किंवा त्याच वेळेला त्यांच्या पुढे आपण पाहायला गेलं तर मुरुड एरिया असू द्या, अशा विविध भागातून जे नावाजलेले खेळाडू आहेत ते खऱ्या अर्थानं काशी संघामध्ये घेतलेले आहेत. त्याच्यामुळे ही मॅच मात्र इंटरेस्टिंग मोडमध्ये पाहायला मिळेल. सौरभ, यावेळचा चेंडू गोलंदाजाने येथे मात्र परफेक्ट बुंदा मारलाय. विकेट किपरच्या चेंडू येथे पायाला लागून येथे मात्र रन आउटची संधी. फलंदाजाला येथे मात्र रन आउटच्या रूपाने तंबूच्या दिशेने परतावं लागतंय. फलंदाज क्रमांक 7 येथे बाद. केला हा साऱ्या वस्ती वाडीचा, कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा. या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा. थँक्यू सौरभ. मैदानावरती जेव्हा अशी विकेट जाते ना तेव्हा एखाद्या प्रियकराला जेव्हा त्याची गर्लफ्रेंड सोडून जेव्हा जाते ना तेवढा पश्चाताप होत नसेल तेव्हा या विकेटचा एवढा पश्चाताप होत असेल. कारण ही मात्र विकेट त्याने अक्षरशः समोरच्या संघाला बहाल केले. 37 धावा दफलकावरती आल्यात. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अंतिम बॉलवरती छोटू बराच हवेमध्ये. तिथे मात्र अप्रतिम अशा पद्धतीने कॅच पकडला. त्याच वेळेला त्याचा बॉडी बॅलन्स सुद्धा मैदानावरती पाहायला मिळाला. आणि इथे अंपायर्सकडून इशारा आलाय की या बॉलवरती मात्र फलंदाज होतोय बाद. आमदार भाभी माणूस हा निष्पाप, असा माणूस हा निष्पाप. अवाक गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप. अवाक गरजता विरोधकांचा झाला कसा थरकाप. खऱ्या अर्थानं आपण कॅमेऱ्यामध्ये आपण स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकाल. अगदी अप्रतिम. कारण खेळाडूने बॅलन्स येते मात्र खऱ्या अर्थानं पूर्णपणे आपल्या पायावरती ठेवला. आणि जर बॅलन्स जर नक्कीच गेला असता तर नक्कीच या चेंडूवरती षटकार मिळाला असता. आणि या 6 धावाने जर नक्कीच एक चांगला स्कोर धावफलकावरती नोंदवला गेला असता. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 8 गडी बाद. 38 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये 39 धावांची आवश्यकता असणार आहे. ते आदित्य 11 काशीद संघाला. सौरभ, हे जे विविध अँगल आहेत या स्पर्धेमध्ये तब्बल 14 कॅमेरे वापरण्यात आलेले आहेत. आणि याचं सर्व श्रेय आपण tenniscricket.inच्या संपूर्ण टीमला देऊया. आज नंदन करत असतील किंवा त्यांच्या समवेत त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये स्पर्धा वाढलेली आहे. तुमचं यूट्यूब चॅनल असू द्या, तुमचे मंडप डेकोरेटर्स असू द्या, तुमचे समालोचक असू द्या, अगदी विविध क्षेत्रामध्ये मात्र स्पर्धा वाढली आहे. परंतु आज tenniscricket.inचं नाव हे संपूर्ण भारतामध्ये नाही तर जगामध्ये का आवर्जून घेतलं जातं, किंबहुना त्यांचे सबस्क्रायबर हे का जास्त आहेत याचं ज्वलंत उदाहरण मध्ये त्यांचे विविध अँगल, त्यांचं प्रेझेन्स ऑफ माइंड आणि त्याच वेळेला त्यांच्या मोक्याच्या क्षणी जे ते प्रेक्षकांना बघण्यासाठी हवं असतं ते दाखवण्याची एक चांगली क्षमता हे tenniscricket.in मध्ये आहे. चेक. सन्माननीय संजयजी ढोले साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या ठिकाणी सन्मान केला जातोय संजयजी ढोले साहेबांचा. मी विनंती करतोय सन्माननीय आमदार साहेबांना की आपण संजयजी ढोले यांच्या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. आपण बघतोय अगदी रात्रभर अगदी शेवटच्या मॅचपर्यंत सुद्धा सन्मान सुरू आहेत. नक्कीच आमदार साहेब आपली ह्या समाजकार्याची पोचपावती खऱ्या अर्थाने या ठिकाणी सिद्ध होते. कारण अंतिम मॅचच्या दुसरी इनिंगला सुरुवात होणार आहे आणि तरी सुद्धा सन्मान सोहळे चालू आहेत. नक्कीच एक सामाजिक बांधिलकी जपणारं आपलं हे व्यक्तिमत्व पुन्हा एकदा सिद्ध होतोय. धन्यवाद देतो आमदार साहेबांना आणि ओव्हर टू कॉमबॅक्स. अजित सर, आज खऱ्या अर्थानं पैसा कमावणारे आम्ही भरपूर बघितले, खिसे सुद्धा भरणारे भरपूर बघितले, परंतु दमदार आमदार आज छाती ठोकपणे सांगू शकतात की मात्र मी माणसं कमावलेत. संपूर्ण जर आपण मतदारसंघ नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खूप सारी माणसं मात्र कमावलेली आहेत. आणि आज मी आयोजकांना अजूनसुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतोय
कारण जेव्हा पहिल्या दिवशी आमदारांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं तेव्हा त्यांचे सर्व जे सहकारी आहेत जे आज या जगामध्ये नाही आहेत परंतु त्यांची नावं गॅलरीमध्ये त्यांनी दिलेली आहेत. म्हणजे मी नेहमीच म्हणतो ना की व्यक्तिमत्व आणि व्यक्तीमध्ये फरक आहे. व्यक्ती आज न उद्या या जगातून जाणारी असते परंतु व्यक्तिमत्व हे तसंच टिकून राहतं आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर सर्व गॅलरीमध्ये जे खऱ्या अर्थानं राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये ज्याने उत्तुंग कामगिरी केली, सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला, गरिबाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, कष्टकरी जे अर्थात शेतकरी आहेत त्यांच्या कठीण प्रश्नांना खऱ्या अर्थानं तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, असे सर्व दिग्गज मान्यवर दमदारांचे अर्थातच आमदारांचे सर्व सगळे सोयरे आज मात्र जगामध्ये नाही आहेत परंतु या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांची आठवण मात्र आम्हाला होत आहे. खरंच निशांत, अगदी या मैदानावरती आल्यानंतर नक्कीच एक सुंदर असं विहंगम दृश्य खऱ्या अर्थानं सर्वांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू नक्कीच ठरतंय. खऱ्या अर्थानं एक मोठं व्यासपीठ, चांगलं समालोचन कक्ष, प्रेक्षक गॅलरी, त्यानंतर एक 2 LED स्क्रीन पाहतोय, त्यानंतर ज्या ठिकाणी न्याहारीची व्यवस्था किंवा नाश्त्याची व्यवस्था आहे तिथून सुद्धा सामन्यांचा आनंद घेता यावा त्यासाठी सुद्धा आपण पाहतोय एक चांगल्या प्रकारे इथे आयोजन पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटने सुद्धा आपण पाहतोय प्रत्येक अँगलमध्ये आपण जर पाहिलं, आता आपण पाहतोय व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहतोय दमदार आमदार यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं एक सर्वात मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये 14 कॅमेरे वापरलेले आहेत. भारताने 1983चा विश्वचषक जिंकला होता तेव्हा फक्त 4 कॅमेऱ्यांनी ते प्रक्षेपण दाखवलं होतं. आता आपण जर पाहिलं 40 ते 50 कॅमेरे असून आपल्याला ते लाईव्हची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच. आणि असं म्हटलेलं आहे सौरभ की आपण बऱ्याच वेळा म्हणतो की लेदर क्रिकेट हा खूप पुढे गेलेला आहे पण तो आता टेनिस क्रिकेटसुद्धा मागे नाही राहिला आहे की तो सुद्धा आता पुढे जात चाललेला आहे. तर मैदानावरती मॅच मात्र स्टार्ट होते. वयात मैदानावरती ओपनिंग पेअर आलेले आहे. अर्थातच एक सक्सेसफुल कॅप्टन जो राहिला होता एप्रिलमध्ये, नाव आहे अजय चौलकर, स्ट्रायकिंग इन वरती. दुसऱ्या इनिंगच्या खेळाला सुरुवात होते. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं आपण आयोजकांना धन्यवाद देऊया. निशांत, आपल्याला खऱ्या अर्थानं छोट्याशा समालोचकांना इतक्या मोठ्या स्पर्धेला संधी दिली त्याबद्दल नक्कीच मी सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. यावेळेला मात्र फलंदाजाने जबरदस्त आपल्या मनगटी स्ट्रोक खेळलाय, चेंडू पाठवलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. वेलकम चौकार. सुरुवात तर मग अगदी दणक्या झालेली आहे. 4 धावा दाफलकावरती पहिल्याच बॉलवरती जोडलेल्या आहेत. आपण जर एकंदरीत पाहिलं तर जिंकण्यासाठी अजूनही आपण टार्गेट आहे धावांचं 39 ह्या आकड्यावरती त्यांना पोहोचायचं आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार वसूल केलंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज मयूर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातोय. आता मात्र कौ कॉर्नरच्या दिशेनं इथे 1 धाव पूर्ण केली आहे. आणि असं म्हटलं जातं की स्लो प्रोग्रेस इज अ बेटर दॅन नो प्रोग्रेस. तुमची हळूहळू होणारी जी प्रगती आहे ना ती न होणाऱ्या प्रगतीपेक्षा खूप चांगली असते. मग तुमचा जीवनाचा खेळ असू द्या, विविध खेळांमध्ये तुमचा हा फार महत्त्वाचा आहे. इथे एक चौकार आला आणि तदनंतर एकेरी धावेला इथे प्राधान्य दिले. अजय चौलकरचा खेळ आपण पाहतोय. कारण अजय चौलकरने APL मध्ये केलेली खऱ्या अर्थानं कामगिरी अगदी अप्रतिम पाहायला मिळायची. अगदी स्क्वेअर कटचा फटका असेल, इनसाइड आउट मारलेला फटका असेल किंवा लॉफ्टेड फटका असेल, अगदी जबरदस्त बॅटिंग खऱ्या अर्थानं त्याची पाहायला मिळाली होती. पाहूया या मॅच मध्ये सुद्धा पहिल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती. तर पाहूया आकेश कदम येथे कामगिरी कशा पद्धतीने करतायत. यावेळचा चेंडू आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. कव्हरच्या दिशेने ते फटका खेळलाय. सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 6 धावा. 6 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. आता सर्वांचं लक्ष इथे आता लागलेलं आहे की या मॅचमध्ये कोणता संघ जिंकणार आहेत. तमाम सर्व रामराजकर या ठिकाणी आता उपस्थित झालेत. त्याच वेळेला आपण पाहिलं तर काशी संघाचे किंवा काशी एरियामध्ये सुद्धा बरेचसे सपोर्ट त्यांच्या समवेत अजून सुद्धा इथे आहेत. त्याच्यामुळे ही मॅच आता कोणाच्या बाजूने जाणार. दोघांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने परिश्रम घेतलेत. मयूर पाटील मैदानावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटक्यामध्ये ताकद आहे, नजाकत आहे आणि त्याच वेळेला 1 बाउन्स, नो ईस्ट नो वेस्ट, आलाय चौकार बेस्ट.
अजय चौलकर येथे मात्र ओपनर प्लेअर कसा असावा, ओपनिंगला येणारा प्लेअर कसा असावा याचं एक जबरदस्त उदाहरण निशान देतोय. कारण ओपनर प्लेअरकडे अशा प्रकारचे स्ट्रोक असणं गरजेचं आहे. कारण पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा कसा उचलायचा याचं एक उत्तम उदाहरण या ओव्हर्समध्ये मारलेले 2 चौकार आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. नक्कीच यावेळेस 4 बॉल कंप्लीट झाले आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. या फटक्यामध्ये आपण पाहिलं तर सुरेख असा कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच स्क्वेअर ड्राईव्ह हा फटका चेंडू सरळ येतोय पॉइंट क्षेत्रामध्ये, पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये चौकार. खऱ्या अर्थानं येथे आठवण ताजी केली आहे ती म्हणजेच श्रीलंकन संघाचा ओपनर खेळाडू सनथ जयसूर्या. कारण सनथ जयसूर्याचा हा एरिया जर पाहिला तर तो हा एरिया खूप स्ट्रॉंग एरिया मानला जायचा. सौरभ गांगुली ग्राउंड स्ट्रोक अशा पद्धतीने स्ट्रोक खेळायचा. सनथ जयसूर्या येथे मात्र नक्कीच पॉवर प्लेचा फायदा उचलून अशा प्रकारचा स्ट्रोक खेळायचा. निशान नक्कीच 14 धावा धावफलकावरती आल्यात. कुठेतरी धावसंख्येवरती अंकुश लावणं फार गरजेचं आहे. मयूर पाटील मैदानावरती पहिल्याच 5 बॉलवरती 14 धावा त्यांनी खर्च केल्यात. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. फुलटॉस बॉल आता मात्र फुलटॉसला सरळ पाठवून दिलंय बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. कुणी मारतोय चौकार षटकार, कुणी पकडतोय कॅच. लोणारीच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. खऱ्या अर्थानं अजय चौलकर तुफान फॉर्ममध्ये आहे. कारण अजय चौलकरने खऱ्या अर्थानं APL चाच फॉर्म याही मैदानावरती त्याने दाखवलाय. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली होती. याही सामन्यामध्ये पहिल्याच ओव्हर्समध्ये येथे सामना आपल्या बाजूने झुकवलाय. आता 18 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. काही प्रेक्षकांनी अंदाज लावला असेल की आता ही मॅच खऱ्या अर्थानं काशी संघ आरामात जिंकेल. परंतु सर्वांना मी हेच सांगेन की ही क्रिकेटची मॅच आहे. याच्यामध्ये आता शेवटल्या क्षणापर्यंत कोणत्या संघ या स्पर्धेमध्ये विजय होईल याचं प्रेडिक्शन आता लावणं तरी नक्कीच आपल्या अंगलटी येऊ शकतं. 18 बॉल 19 धावांची गरज. म्हणूनच सुनील गावस्करांनी एक वाक्य नक्कीच म्हटलंय, अफाट अशा मैदानी तू खेळ अशी तशी. आणि त्याचा एंड नक्कीच मित्रांनो होतोय तो म्हणजे सुनील गावस्करांनी एका कवितेमध्ये ते म्हटलेलं वाक्य होतं, अफाट अशा मैदानी तू खेळ अशी तशी, सावध तुझाच येता तू जमली तो आपली खेळी, काळ करी मग गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल गाविया जो तो फासे टाकी, मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण डाव, साऱ्यांना चकविशील तर मिळेल तुझला धाव, सावधानी तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. म्हणूनच असं म्हटलं जातं की सोन्याची एक संधी मिळण्यापेक्षा मिळालेल्या प्रत्येक संधीचं तुम्ही सोनं करा. इथे आता सोनं करावं लागणार आहे. 18 बॉलमध्ये 19 धावांची गरज आणि अर्थातच एक ताजपूरचा टायगर भूषण जावरे मैदानावरती आलाय. पहिलाच बॉल इथे बॅकफुटला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न. पंचांकडे सुद्धा इथे अर्थातच इशारा अर्थात अपील केली की हा चेंडू वाईड आहे असं त्यांनी सांगितलं, परंतु वाईड नाही आहे. कारण जीवनामध्ये काही आपले अंदाज चुकतात, आकड्यांमध्ये काही आपले अंदाज चुकतात. आता मैदानावरती तुझा सुद्धा अंदाज चुकलाय. कारण पंचांचं सुद्धा इथे कौतुक करावं लागेल. कारण जय पवार पॅनलचे सर्व पंच खऱ्या अर्थानं एक उत्कृष्ट कामगिरी आपल्याला या गेल्या 2 दिवस रात्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. निशान, कारण पंच हा सुद्धा टुर्नामेंटचा खूप महत्त्वाचा घटक आहे. पुन्हा एकदा मोठा फटका इथे अर्थातच वाईट बॉलचा इशारा आलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याला माहिती आहे हा चेंडू मात्र पूर्णपणे वाईट लाईनच्या बाहेर आहे. चांगल्या पद्धतीने वेल जज केला. पहिल्या वेळेला त्याचं जज चुकलं, परंतु आता मात्र त्याचं इथे बरोबर अंदाज आलाय. वाईट बॉलचा इशारा 21 धावा फलकावरती. आता इथे येणारे 17 बॉलमध्ये 18 धावा पूर्ण करायचे आहेत. आखो टप्प्याचा बॉल मैदानावरती पुन्हा एकदा पंच मात्र नाराज झालेत. वाईट बॉलचा इशारा आलाय. एकतरी इथे तुमच्याकडे धावसंख्या फार कमी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर अशा एक्स्ट्रा धावा खर्च केल्यात तर मात्र समोरच्या संघाला तुम्ही चांगला कॉन्फिडन्स देताय आणि फलंदाजाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. प्रेशरच्या वेळी आपल्याला अशा पद्धतीने वेल जज करणं हे फार कठीण असतं सौरभ, परंतु खूप चांगल्या पद्धतीने जजमेंट हे फलंदाजाचं पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं नॉन स्ट्राईक एंडवरच्या फलंदाजाने नक्कीच येते स्ट्राईक एंडवरच्या फलंदाजाला थोडासा कानमंत्र दिलाय. ओके, हा चेंडू ऋषिकेशचा. अप्रतिम चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. अशा प्रकारचे चेंडू येणं गरजेचं आहे. अशा प्रकारची जर गोलंदाजी झाली, आक्रमक गोलंदाजी येथे झाली जर मैदानावरती, सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतो. क्रिकेट, राजकारण आणि सरडा कधी रंग बदलेल हे सांगता येत नाही. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये जेव्हा मी समालोचन सुरू केले तेव्हा
आपण नेहमीच म्हणतो की अर्थातच क्रिकेट, राजकारण, सरडा हे 3 शब्द आहेत, हे कधी रंग बदलतात. पण तो आमदार साहेब त्याच्यामध्ये आपण वातावरणाला सुद्धा ॲड करूया. कारण वातावरण कधी उन्हाच्या वेळेला थंडी येते, कधी अर्थातच आपण पाहिलं तर कधी पाऊस येतो, कधी आपण पाहायला गेलं तर मध्येच एखादं निसर्ग चक्रीवादळ येतं, मध्येच कोरोना येतो. म्हणजे वातावरणाचा सुद्धा भरोसा राहिला नाही. म्हणजे आता याच्यापुढे सौरभ आपण 4 शब्द यूज करूया: क्रिकेट, राजकारण, सरडा आणि वातावरण. कारण नक्कीच पूर्वीची लोक म्हणायची की मी पावसाळे खूप बघितले आहेत, परंतु आम्ही म्हणू शकतो आम्ही सुद्धा पावसाळे खूप बघितलेत. कारण एका वर्षामध्ये 3 ते 4 वेळा सुद्धा पाऊस निशाण पडतोय. आणि नक्कीच आणि शेतकऱ्यांचं खूप साऱ्या प्रमाणात नुकसान होत असतं. कारण संपूर्ण शेतकरी हा आपल्या शेतीवरती डिपेंड असतो. परंतु त्यासाठी त्यांना हक्कानं न्याय देण्यासाठी आपले दमदारसुद्धा तेवढेच तत्पर आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती इथे संयम फार महत्त्वाचा आहे. संयम माझा असेल तर तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने नाविन्य प्राप्त करू शकता. इथे आपण धावफलकावरती धावसंख्या पाहिली तर 23 धावा धावफलकावरती आत्तापर्यंत पोहोचले आहेत. आणि आता जिंकण्यासाठी इथे 24 धावा धावफलकावरती आलेले आहेत. 24 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 14 बॉलमध्ये 15 धावींची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज भूषण जावरे मैदानावरती सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बऱ्याच हवेमध्ये, इथे कॅच मात्र होणार का? कॅच पकडलाय. मैदानामध्ये चालले जबरदस्त मॅच आणि त्यामध्ये पकडलंय आकेश कदमची कॅच. निशांत, खऱ्या अर्थानं ही विकेट गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढवणारी ठरू शकते. कारण गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी गोलंदाजाला एक विकेट मिळवणं खूप गरजेचं असतं. कारण तुम्हाला माहिती असेल T20 विश्वचषक जो ऑस्ट्रेलियामध्ये रंगला होता त्यामध्ये बांगलादेशने नक्कीच अगदी जबरदस्त कामगिरी केली होती. आणि ती रन आउटची विकेट खऱ्या अर्थानं भारतीय संघाला विजय मिळवण्यामध्ये खूप महत्त्वाची ठरली. कारण एक विकेट गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढवतो, खेळाडूंचा खऱ्या अर्थानं आत्मविश्वास, त्या आत्मविश्वासामुळे मैदानावरती त्यांना एक वेगळी प्रेरणा मिळत असते. नक्कीच आता मैदानावरती संपूर्णपणे चित्र बदललेलं आहे. कलाटणी देणारी ही विकेट होती मैदानावरती. भूषण जावरेने शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न केला आहे. आता जर समीकरण पाहिलं तर 13 बॉल्समध्ये 15 धावा इथे कंप्लीट करायच्या आहेत. इथे इंटरनॅशनल रूलनुसार कंपल्सरी चेसिंग नाही आहे. जर स्कोर लेवल झाली तर सुपर ओव्हरसुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे सर्वांचं आता लक्ष असणार आहे की या स्पर्धेमध्ये, या मॅचमध्ये एखादा स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल आणि त्यामध्ये काही वेगळीच मजा असेल. आणि आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना आहे आणि शेवटच्या सामन्यामध्ये आपल्याला सुपर ओव्हर निशांत पाहायला मिळणार का? कारण सुपर ओव्हरची प्रतीक्षा काही प्रेक्षक वर्ग नक्कीच करत असतील. पाहूया एखादी सुपर ओव्हर या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार का? गोलंदाज सज्ज. यावेळेला मात्र सुंदर ड्राईव्ह मारलाय, रनआउटची संधी होती, परंतु आपण पाहतोय चुकीच्या एंडला इथे थ्रो केला. बॉलिंग एंडला इथे थ्रो करणं गरजेचं होतं, परंतु आपण पाहतोय इथे खेळाडूने मात्र बॅटिंग एंडला थ्रो केलाय. एक सिंगल धाव, चिकी रन येथे पूर्ण केली आहे. सौरभ, काही प्रेक्षक असं म्हणत आहेत की सुपर ओव्हर नको, कारण आज सकाळी 8 वाजता मी घरी गेलोय आणि आता सुद्धा घड्याळामध्ये टायमिंग पाहिलं तर नक्कीच जवळपास 2 वाजायला आलेले आहेत. परंतु आज मात्र आयोजकांचं कौतुक करावं लागेल, कारण आमचे शुभम या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने टायमिंगचं कॅल्क्युलेशन करत आहेत आणि नॉनस्टॉप बसतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट फार महत्त्वाची आहे. मी सकाळी सुद्धा जेव्हा सुरुवात झाली तेव्हा सांगितलं की फक्त पैसा महत्त्वाचा नाही तर सहकार्य महत्त्वाचं आहे, आणि सहकार्य महत्त्वाचं नाही तर पैसा महत्त्वाचा आहे. म्हणजे दोन्ही गोष्ट एकमेकांवरती अवलंबून आहेत. आणि आज मात्र या MD ग्रुपचा प्रत्येक सदस्य किंवा प्रत्येक कार्यकर्ता खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं डेडिकेशन, त्यांचं समर्पण या स्पर्धेला देत आहे. कारण स्पर्धा भरवायची म्हटलं किंवा स्पर्धा यशस्वी करायची म्हटलं की खऱ्या अर्थानं आयोजकांमध्ये जी काम करणारी मंडळी असते ती खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाची असते. कारण प्रत्येकाला इथे कामं वाटून दिलेली असतात, प्रत्येकाने ते काम योग्य पद्धतीने निभावणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं. वळतोय पुन्हा एकदा मैदानावरती, जेथे 12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानावरती आलाय अजय चौलकरला साथ देण्यासाठी. दीपक गंबे आणि अजय चौलकर मैदानावरती आलाय आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ज्याने भोनंग गावाचं नाव रोशन केलंय, भोनंगचा टायगर आपण म्हणूया, भोनंगचा एक चमचमता सितारा म्हणूया. खऱ्या अर्थानं ज्याने व्यावसायिक स्पर्धेमध्ये सुद्धा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळलेला असा आयकॉन प्लेअर जयेश शेळके मैदानावरती.
पहिलाच बॉल प्रचंड वेग, परंतु तितक्याच पद्धतीने शॉर्ट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ थर्ड मॅनच्या दिशेनं, बाउंड्रीच्या बाहेर ओव्हर द रोप येतोय एक दमदार चौकार. नेहमीच राहतील खेळाडूंच्या पाठी, जीवन सारे अर्पण केले समाज सेवेसाठी. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल ते अष्टपैलू आज खेळ दिवस रात्रमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय तो दीपक गंभेचा. गोलंदाजीमध्ये 3 विकेट मिळवल्या, आल्या आल्या येथे मात्र चौकाराने स्वागत केलं. यावेळचा चेंडू चिप स्ट्रोक आपण पाहतोय, सुरेख, अप्रतिम, अविश्वसनीय, लाजवाब, अप्रतिम चौकार. कोणी आवाज देतोय शेट, लागते लाईन घेण्याची भेट. फिल्डिंग फार महत्त्वाची आहे. तुमची फील्ड पोझिशन काय आहे मैदानावरती सेट केलेली आहे, अकॉर्डिंग टू कंडिशन तुम्हाला खेळावं लागतं. मग अशा वेळेला कॅप्टनला फक्त बॉलर कोणता आणायचं हे पाहायचं नसतं, तर तुमची फिल्डिंग कशी सजते, प्रत्येक बॉलवरती गोलंदाज कशा पद्धतीने लाईन आणि लेन ठेवतोय, अशा प्रकारे जर फिल्डिंग सजली ना तर मात्र धावा कमी जाण्याचे चान्सेस असतात. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रूमध्ये फील्ड केले, डायरेक्ट हिट केले, परंतु या वेळेला मात्र पंचांनी रिव्ह्यू घेतलाय आणि आता हृदयाचे ठोके नक्कीच वाढणार आहेत. थर्ड अंपायर आमचे डिसिजन कळवणार की या बॉलवरती फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोचलाय की बॅट हवेमध्ये आहे, आणि नक्कीच दूध का दूध और पाणी का पाणी आपल्याला समजणार आहे. खऱ्या अर्थानं येथे टेनिस क्रिकेटच्या संपूर्ण टीमचं येथे कौतुक करावं लागेल. कारण प्रत्येक अँगलने खऱ्या अर्थानं रनआउट असेल किंवा बिमर चेंडू असेल, काही बाउंड्री लाईन वरती कॅच असेल, अगदी सर्व अँगलने खऱ्या अर्थानं जबरदस्त येथे आपल्याला प्रक्षेपण पाहायला मिळतंय. अहुया पंचांकडून येथे इशारा कोणता येतोय, फलंदाज आणि डिसिजन पोहोचतोय की फलंदाज आउट झालेला आहे, बॅट मात्र हवेमध्ये आहे. आणि आता अशा वेळेला इथे ऐन मोक्याच्या क्षणी मात्र विकेट आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज नेहमीच म्हणायचे की ज्या क्षणाहून आपल्याला हरण्याची भीती असते त्या क्षण खऱ्या अर्थानं जिंकण्याची सुरुवात करावी. मग फक्त क्रिकेटचा खेळ नव्हे, तुमच्या जीवनामध्ये सुद्धा परीक्षा असतात, तुमचं एज्युकेशन असतं, मग तदनंतर तुमचा संसार असतो. अशा वेळेला तुम्हाला कधी कधी वाटतं की नाही आपल्या बाजूला आता उतार आलाय, पण त्यावेळेला निधड्या छातीनं सामोरं जायचं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले. नक्कीच तुमचा आत्मविश्वास कमी झाला असेल, तुम्ही नक्कीच जीवनामध्ये हरला असाल, तर नक्कीच एकदा रायगडावरती जा, छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार करा आणि त्यानंतर पुन्हा एकदा सुरुवात करा. कारण मित्रांनो, आपण पाहतोय हारल्यानंतर जिंकायचं कसं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तर यावेळेस मैदानावरती आता पाहूया कशा पद्धतीने लढवया वृत्ती ह्या दोनही संघांमध्ये आहे. पण तुम्ही अगोदर म्हणाल की ज्या प्रकारे एक बॅलन्स टीम आहे ना उमटे रामराज संघ, त्याच वेळेला आदित्य 11 काशीत हा सुद्धा संघ एक बॅलन्स टीम आहे. अगदी आपण तसं पाहायला गेलं तर 6 ते 7 नंबरपर्यंत चांगली फलंदाजी या संघामध्ये आहे. आणि खऱ्या अर्थानं आतापर्यंत आपण पाहिलं तर समीकरण जरी दिसायला सोपं असलं तरी ही मॅच आता कोणाच्या बाजूनं जाणार याकडे सर्वांचं लक्ष. न्यू बॅटर मैदानावरती आलाय आशिष चिंदरकर. या खेळाडूला काशीच्याच मैदानावरती मी पाहिलं होतं. आकर्षक, आक्रमक, जबरदस्त, अगदी विलोभनीय कामगिरी त्याने त्या मैदानावरती केली होती. आता मात्र मैदानावरची जे सिच्युएशन आहे ते मात्र खूप गंभीर होत चाललेली आहे. कारण येथे 2 चौकार आल्यानंतर रनआउटची विकेट गेली आहे. त्यानंतर येथे चेंडू डॉट आलाय. 8 चेंडू शिल्लक आहेत, 6 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडूंमध्ये जर चेंडू डॉट आला, एखादी विकेट पडली तर निशांत सामन्यामध्ये अजून रंगतता वाढू शकते. नक्कीच, आणि ते काम जय शेळके करणार का? पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला, शॉर्ट थर्मॅनच्या दिशेनं हा बॉल गेला, एक सिंगल धाव मात्र कंप्लीट केली आहे. परंतु इथे आता एक धाव सेव्ह मात्र करायची आहे. 7 बॉल आपल्याकडे शिल्लक असणार आहेत आणि या 7 बॉलमध्ये जिंकण्यासाठी तुम्हाला 5 धावा पूर्ण करायच्या आहेत. 7 बॉल 5 धावांची गरज. जिंकणारा संघ या स्पर्धेमध्ये सुपर 12 मध्ये प्रवेश करेल. हारणारा संघ मात्र या स्पर्धेची पुन्हा एकदा 365 दिवस वाट पाहावी लागणार आहे. अजय चौलकर स्ट्राईक एंड वरती आहे. उद्या अनसोल्ड खेळाडूंचा सुद्धा इथे सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण 7 वाजता जो सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे, खऱ्या अर्थानं एक चांगला निर्णय म्हणावा लागेल. निशांत, यावेळेला एक सुंदर फटका, स्ट्रेट डाऊन द विकेट फटका खेळला जातोय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव धावफलकावरती मिळते. सिंगल धावेने धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 35 धावा. 35 रन्स जिंकण्यासाठी 6 चेंडू
4 धावांची आवश्यकता. निशांत, या सामन्यामध्ये आपण पाहूया शेवटच्या चेंडूपर्यंत सामना पाहायला मिळणार का? या स्पर्धेमधली आपण पाहतोय दुसऱ्या रात्रीमधली सुपर ओव्हर पाहायला मिळणार का? सौरभ, आज संपूर्ण रात्रीमध्ये आपण प्रत्येक सामनाचा आढावा घेतला ना, तर प्रत्येक मॅच अशाच इक्वेशनची आपल्याला पाहायला मिळाली. कधी 4 बॉलमध्ये 5 धाव्यांची गरज, कधी 4 बॉलमध्ये 4 धाव्यांची गरज, कधी 4 बॉलमध्ये 2 धाव्यांची गरज, आणि आता सुद्धा समीकरण पाहिलं तर 6 बॉलमध्ये 4 धाव्यांची गरज आहे. बऱ्याच जणांनी इथे अंदाज बांधला किंवा मला सुद्धा असं आतून फील होतंय की ही मॅच मात्र अतिशय काटेकी टक्कर ज्याला म्हणतो ना, किंवा ज्याला एक बिग बॅटल म्हणतो, किंवा इंडिया विरुद्ध पाकिस्तान जसा मॅच होतो ना, तशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच निशांत, आपण म्हणूया, कारण आपण पाहिलं तर क्रिकेट मित्रांनो यासाठीच ओळखला जातो. क्रिकेट काय आहे मित्रांनो? क्रिकेट तर हेच आहे, कारण तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थानं या क्रिकेटनेच एकत्रित आणलंय. संपूर्ण टेक्नॉलॉजी ते दाखवली जाते. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून त्यांची संपूर्ण सिस्टीम दाखवली जाते, कशा पद्धतीने ते वेगवेगळ्या विंडोज दाखवतात आणि खऱ्या अर्थानं वेगवेगळे अँगल्स त्यांच्या मोठ्या मॉनिटरवरती पाहू शकता. आणि हे टेनिस क्रिकेट .inची संपूर्ण टेक्निकल टीम गेले 2 दिवस आणि आता येणारे 2 दिवस म्हणजे 4 दिवस आपल्या समवेत जॉईन असणार आहे. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं टेनिस क्रिकेटमध्ये झालेले खऱ्या अर्थानं खूप सारे आमूलाग्र बदल, याचं खऱ्या अर्थानं सर्वप्रथम श्रेय जातंय ते संतोषजी नाणेकर आणि त्यांच्या टेनिस क्रिकेट मध्ये असलेली संपूर्ण त्यांची टीम. कारण टेनिस क्रिकेट या नक्कीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं या क्रिकेटमध्ये खूप सारे बदल आपल्याला पाहायला मिळाले. 6 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय यावेळेला कर्णधाराने भरोसा ठेवलाय अभिषेक पाटील या गोलंदाजावरती. पाहूया अभिषेक पाटील या मॅच मध्ये इतिहास घडवणार का? सुपर 12 मध्ये आपला संघ दाखल इथे करणार का? पहिलाच बॉल, ओहो पहिलाच बॉल इथे अगदी हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज धावतोय, गोलंदाज मात्र इथे पहिलाच बॉल फुल टॉस टाकला आणि इथे खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला कटवलं, चेंडूला सरळ पाठवून दिलं बॅकवर्ड डी पॉइंटला. येतो एक चौकार आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर आदित्य 11 काशीद हा संघ मात्र इथे 8 गडी राखड जिंकतोय आणि करतोय सुपर 12 मध्ये एंट्री. तर नक्कीच सर्वप्रथम या ठिकाणी मला ज्यांनी संधी दिली असे आपले अर्थातच दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. त्यांच्या समवेत विकासदादा साखरकर असतील किंवा माझे मित्र अंकुशजी पाटील असतील आणि संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी, या सर्वांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आणि मी मात्र रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला सुद्धा इथे नक्कीच समालोचन करण्याची संधी दिली. तसेच आमदार साहेबांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसेच त्यांच्या संपूर्ण टीमचं इथे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि असंच प्रेम आमच्यावरती सुद्धा राहू द्या. मॅन ऑफ द मॅच डिक्लेअर करा. तर मॅन ऑफ द मॅच